नमस्ते. आपल्या MEAच्या 8व्या वेबिनारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अंकुश सरांना आपल्या सगळ्यांना ॲड्रेस करायला रिक्वेस्ट करते. नमस्कार. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या 9व्या वेबिनारमध्ये आज मी सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या वेबिनारचा जो विषय आहे तो विषयामध्ये डिकोडिंग ऑफ आत्मनिर्भर पॅकेज घेऊन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे नाव आहे. आणि जे भारत सरकारनं 20 लाख कोटीचं जे पॅकेज MSME सेक्टरला एकूणसाठी आहे त्या पॅकेजचं विश्लेषण, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल ज्या गोष्टीची आपल्याला मॉरिटरम इंटरेस्ट रेट मॉरिटरम दिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जो इकॉनॉमीवर जो होणारा सकारात्मक परिणाम आहे ह्या कोविडच्या घटनेनंतर आणि डिमांड वाढण्यासाठी शासन जे प्रयत्न करत आहे, गव्हर्नमेंट जे प्रयत्न करत आहे, त्या दृष्टीने आपण ज्या आपल्या मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांना या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टीवर बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हा आपला कार्यक्रम आपल्या MEAचे सदस्य असणारे ज्येष्ठ CA, बँकर यशवंत कासार साहेब, आनंद गावडे साहेब, धनंजय वळके साहेब आणि सई पाटील मॅडम यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम श्री यशवंतजी कासार साहेब, श्री आनंदजी गावडे साहेब हे आपल्याला यावर इत्थंभूत माहिती देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचं प्रेझेंटेशन दाखवणार आहेत. हे सगळं करत असतानाच आपल्या जे MSMEचं जे सेक्टर आहे, MSMEचं जे खातं आहे, या खात्याचे भारताचे जे केंद्रीय मंत्री आहेत श्री गडकरी साहेब, जे आपण प्रो बिझनेसमन असणारे जे व्यक्तिमत्व आपल्या केंद्र सरकारमधलं आहे, हे आपण महाराष्ट्रातलं असल्यामुळं आणि त्यांनी आपण बऱ्याच लोकांनी गडकरी साहेबांना बऱ्याच पॅनलवर बऱ्याच चॅनलवर त्यांना आपण त्यांचं मार्गदर्शन आपण बघितलेलं आहे. त्या सर्व MSME सेक्टरसाठी भारत सरकारनं कन्सल्टिव्ह कमिटी फॉर MSME या नावाची एक कमिटी स्थापन केली आहे. आणि या कमिटीमध्ये भारतातील 15 खासदार या कमिटीचे सदस्य आहेत. ह्या कमिटी शासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करते, माहिती देते, MSME सेक्टरच्या अडचणी, त्यांना भेटत असलेले प्रश्न आणि त्यावर करता येण्यासारखे उपाय ह्या दृष्टीनं हे कमिटी शासनाला मार्गदर्शन करते. आणि ह्या कमिटीचे एक सदस्य महाराष्ट्रातले जे काही कमिटीमध्ये एकमेव सदस्य महाराष्ट्रातले आहेत ते श्री उन्मेशदादा पाटील आपल्या जळगावचे खासदार आहेत. आणि हे आज स्वतः आपल्या पॅनलवर आहेत. तेही आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत आणि तेही आपल्याला ह्या पॅकेजच्या दृष्टीने सांगतील. आणि आपल्याला आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की ह्या पॅकेज मधल्या काही आपल्या अडचणी असतील, काही त्यात जर आपल्याला सुधारणा पाहिजे असतील किंवा त्यातले काही स्पष्टीकरण पाहिजे असेल तर आपण त्यांना आपलं मागणी किंवा आपल्या जे दृष्टीने जे काही मागणीचे पत्रक आहे आपण दादांना देऊन शासन दरबारी त्याचा आपण पाठपुरावा दादा त्यासाठी करू शकतील. आणि त्या सर्वच गोष्टीचा आपल्याबरोबरच सर्व इंडस्ट्रीला त्या गोष्टीचा फायदा होईल. जर का अडचणी असतील, त्यात काय स्पष्टता नसेल, त्या दृष्टीनं दादा आपला मार्गदर्शन करतील आणि भविष्यात पण आपल्याला सांगतील. तर आपण मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचे जे सदस्य आज प्रत्यक्ष झूमच्या वेबिनारमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर फेसबुक आणि बाकी चॅनलवर जे लोक पाहत आहेत त्या सर्वांना मी स्वागत करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी व त्यानंतर माझ्यानंतर उन्मेशदादा पाटील साहेब आपलं मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर कार्यक्रम वळके साहेब संस्थेचे सदस्य आहेत आणि ह्या वेबिनार कमिटीचे सदस्य आपल्याला पुढे कसा हा कार्यक्रम जाणार आहे त्या दृष्टीने आपण सगळं सांगतील. आणि यानंतर जे काही MEAचे पुढचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये पण सर्वांनी सहभागी होऊन त्याची आम्ही अगोदर त्याची घोषणा करू. आणि त्या दृष्टीने आजपर्यंत जो वेबिनारला जो सर्वांचा पाठिंबा आहे किंवा जॉईन होतात तसे पुढे पण जॉईन व्हावं. आणि ह्या पॅकेजचा सखोल अभ्यास करून आज आपल्याला सांगितल्यानंतर मार्गदर्शन केल्यानंतर त्याचा स्वतःहून अभ्यास करून याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त कसा होईल, आपल्या व्यवसायाला आपली लिक्विडिटी वाढण्यासाठी, आपला व्यवसाय नीट चालण्यासाठी कसा करून घेता येईल, ह्या अजून काय अडचणी असतील तर MEAला
MA चे जे सदस्य आहेत किंवा जे कमिटी आहे, त्या कमिटीला तुम्ही फायनान्स कमिटीला सांगावं. फायनान्स कमिटी ह्यावरही तुम्हाला काही गरज पडली तर त्यावर योग्य ते मार्गदर्शन करेल, अशी मी फायनान्स कमिटीतर्फे तुम्हा सर्वांना आश्वासन देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वप्रथम अंकुशराव, मी आपल्या MEA मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या अंकुशराव आपल्यासह सगळ्या पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण लॉकडाऊनच्या निमित्ताने मराठा उद्योजकांसाठी, मराठा समाजासाठी किंवा इतर सगळ्यांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म केवळ मराठा नाही तर समस्त समाजासाठी हा जवळजवळ 9वा आज त्या ठिकाणी वेबिनार तरीके घेऊन येत आहेत आणि तो अत्यंत महत्वाचा की जो रोजगाराचा, उद्योगाचा महत्वाचा विषय त्या विषयावर आपण घेऊन येत आहेत. मी मनापासून अभिनंदन करेल. आज 23 मे बरोबर आज 1 वर्ष होतोय. आजच्या 1 वर्षापूर्वी आम्ही सगळे खासदार झालो तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि आज मला आठवण होते त्या दिवसाची की ज्या दिवशी ही जबाबदारी लोकप्रतिनिधी आमच्याकडे आली. आणि सुदैवाने महाराष्ट्रातल्या MSME जी मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मिनिस्ट्रीची जी कमिटी कन्सल्टिव्ह फॉर्म करण्यात आली त्यामध्ये सुदैवाने ऍज अ केमिकल इंजिनियर मला गडकरी साहेबांनी त्यामध्ये संधी दिली. आज मी जास्त वेळ न घेता या MEAच्या आपल्या वेबिनारच्या निमित्तानं अंकुशराव आपले वाळके साहेब, आपले जे सई मॅडम, जे काही आपले सगळे सहकारी, सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे, या आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आज यशवंतजी आणि आनंदजी आपल्याला आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट इंडिया या दृष्टिकोनातून जे MSMEचं पॅकेज डिक्लेअर केलंय त्याच्यात डिकोडिंग करून त्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला फायदे घेता येतील, काय त्याचे लूप होल्स आहेत, काय लॅक्यून या दृष्टिकोनातून आपल्या पुढे सविस्तरपणे मांडणार आहेत. मला असं वाटतं की या पॅकेजच्या निमित्तानं मग त्या ठिकाणी 3 लाख कोटीच्या माध्यमातून 20% ऑफ दी 25 करोडच्या त्या ठिकाणी असलेल्या आउटस्टँडिंग किंवा 100 कोटी रुपयाच्या त्या ठिकाणी असलेल्या टर्नओव्हरच्या पासून तर ट्रेस मधल्या असलेल्या MSME पर्यंत किंवा मग त्या ठिकाणी काही नवीन थीम घेऊन नवीन उद्योजक कोणी येणार असतील तर त्याच्यात काही इक्विटी गव्हर्नमेंट देऊ शकतं. अशा पद्धतीने जवळजवळ 20,000 कोटी 50,000 कोटी एक चांगलं पॅकेज की जे बँकिंगला ऍश्युअर करणारं, बँकिंग गॅरंटी घेणारं, जेणेकरून उद्योजकांना या ट्रेस सिच्युएशन मध्ये, या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये सर्व्हाइव्ह करता येईल. मला असं वाटतं की मी बोलतो काय की ऑब्स्टेकल्स आर द पॉवर जनरेटर, अडथळे ताकद निर्माण करतात. आणि आता खरोखर मला असं वाटतं की या लॉकडाऊनच्या निमित्ताने जे अडथळे आले ते आपण जर पॉझिटिव्हली घेतले तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आणि मला वाटतं या MEAच्या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं अनेक उद्योजकांपर्यंत हे पॅकेज किंवा या सगळ्या आपल्या वेबिनारच्या माध्यमातून मी स्वतः BVGच्या आपल्या त्या ठिकाणी हनुमंतरावांचं जे आपण त्या दिवशी वेबिनार घेतला तो सुद्धा मी पूर्ण घेतला. नंतर अमोलजी कोल्हे खासदार महोदयांचा आपण इतिहास आणि त्या ठिकाणी एकंदरीत वर्तमान याची सांगड घालणारा आपण त्या ठिकाणी व्याख्यान चांगलं घेतलं. आणि नंतर टेमगरे मॅडमांचं लाईफ स्किलवर, नंतर GST अवेअरनेसवर एक चांगलं वेबिनार आपण घेतला. आणि आज आपण त्या ठिकाणी MSMEच्या ज्या आपल्या आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट इंडिया, मला वाटतं त्या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आपण या सगळ्या सिच्युएशन मध्ये पॅनिक न होता, एक हताश न होता, निराश न होता, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समस्त मराठा समाज किंवा इतर उद्योजक कोणी असतील या सगळ्यांच्या मागे MEA कंपनी आहे. आणि MEAचा एक घटक या नात्यानं, एक सदस्य या नात्यानं, कर्तव्य या नात्यानं मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की MSMEच्या संदर्भातल्या किंवा केंद्रातल्या कुठल्याही संदर्भातल्या पर्टिक्युलर आजच्या विषयाने मी बोलेल, जर काही आपल्या सूचना असल्या, पर्टिक्युलर काही त्यातल्या काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील किंवा त्याच्या पलीकडे जाऊन काही अमेंडमेंट करायचे असतील तर आपण सूचना द्या. माझा मेल असेल, माझा मोबाईल नंबर आहे. केव्हाही MEA साठी 24 तास दिल्लीतला मी तुमच्या सगळ्यांचा हक्काचा सेवक या नात्याने मी सोबत आहे. हा विश्वास मी आज आपल्या सगळ्यांना, अंकुशराव, आपल्या MEAच्या सगळ्या मेंबर्सला आणि ऐकणाऱ्या सगळ्या माझ्या वेबिनारच्या माध्यमातून जे कोणी त्या ठिकाणी आहेत जॉईन झालेले या सगळ्यांना सांगतो की आपण या काही असल्या अडचणी सांगा. आणि मला वाटतं की मग CGTME सारख्या आज मी जळगाव जिल्ह्यातल्या जवळजवळ 60 तरुणांना आम्ही एकत्र आणून 1.5 कोटी रुपयापर्यंतचं लोन, त्याचं खरं तर 2 कोटीची मर्यादा आहे की 1 रुपया तारण न देता, मॉर्गेज न ठेवता आम्ही उद्योजक तयार करतोय. काही क्लस्टर्स आम्ही तयार करतोय, काही CMEGP आणि PMEGP की ज्या तरुणांकडे कुठल्याही पद्धतीची प्रॉपर्टी नाहीये, कुठल्याही पद्धतीचं काही मॉर्गेज द्यायला नाही, अशांनाही आम्ही स्टँड करून काही क्लस्टर्स तयार केले. काही क्लस्टर्सला मंजुरी मिळून सुरू झाले, काही क्लस्टर प्रोसेस मध्ये आहे. पण मला असं वाटतं की या MEAच्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे मग स्फूर्ती म्हणून एक छानपैकी जे काही आपले कारागीर असतील, आर्टिसन्स आहेत, त्यांना काम घेऊन एकत्र घेऊन क्लस्टर करण्याचा असेल, सेंट्रल क्लस्टरचा असेल, MSMEच्या ज्या काही योजना आहेत आपण आता सगळं आपण यशवंतजी आणि आनंदजींकडनं ऐकूनच घेऊ.
पण या सगळ्यांसाठी मी आज अंकुशराव जास्त वेळ न घेता आपल्याला विश्वास देतो. ज्या काही सूचना असतील आपल्या पॅनलिस्ट आणि आपल्या मेंबरच्या, त्या सूचना मला द्या. मी हक्काचा आपला सेवक आहे, नॉट ओनली फॉर दिस सेशन बट ऑलवेज. दिल्लीसाठी तुम्ही कधी काही असेल तुम्ही जबाबदारी द्या. मी त्यासोबत पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा मेंबर देखील आहे. त्यामुळे एक संवाद सगळ्या खासदारांशी, सगळ्या मिनिस्टरशी चांगल्या पद्धतीने आहे, विशेषतः सेक्रेटरीशी चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन आहे. त्यामुळे आपल्या काही सूचना, दिल्लीतल्या काही प्रोजेक्ट, कुठल्या काही ऑब्स्टेकल्स असले तर हक्काने तुम्ही मला सूचना देऊ शकता. जास्त वेळ न घेता पुन्हा अंकुशराव, आपण आणि आपले सगळे सहकारी, ही जी आपली कमिटी आहे, त्या कमिटीचे वाळके साहेबांपासून साठे साहेबांपासून तर सगळे पूर्ण टीमचे सगळे सहकारी, यांचं मनापासून यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. थँक्यू. धन्यवाद दादा. वाळके साहेब. करतो. सरकारनं जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत मोठा 20 लाख कोटींचे प्रश्न पडलेत की या पॅकेज मधून मला काय मिळणार आहे आणि या पॅकेजचा खरंच माझ्याशी संबंध. आपण सर्वजण व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे याचा निश्चितच आपल्याशी संबंध आहे. परंतु आपला जो पहिला प्रश्न आहे की एक व्यावसायिक म्हणून याच्यात आपल्याला समजून घेण्यासारखं महानकडून जाण्यासाठी आपण जमलो. आपल्या आधीच्या वेबिनारसाठी काही पाहुणे आणि सीए यशवंत कासार दोघेही आपल्या मेंबरमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण सर्व त्यांना नक्की सुद्धा आज थोडक्यात परिचय प्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोफेशनल सुद्धा आहेत. ते इंग्लंडच्या ऑफिस ऑफ इंटरनॅशनल. आता मी ऍक्च्युली त्यांना परिचय करून द्यायचा असं ही माझी पहिलीच वेळ आहे. तर ते माझे सिनियर कलिग आहेत आणि दोघे जण आपल्या क्षेत्रात उत्तम प्रॅक्टिस करत आहेत. यशवंत कासार सर हे आता कॉस्मॉस बँकेवरती डायरेक्टर म्हणून पण त्यांची डायरेक्टर पदी त्यांची निवड झालेली आहे. आनंद गावडे सर पुणे महानगरपालिका संस्थांमध्ये ते मार्गदर्शक म्हणून काम करतात. तर आता मी त्या दोघांना, आनंद गावडे सरांना त्यांचं लेक्चर चालू करायची रिक्वेस्ट करते. आनंद गावडे सर, प्लीज स्पीक आउट. आय थिंक थँक्यू सई. मला असं वाटतं यशवंतजीने सुरुवात करावी. नुकतंच काल आरबीआयने काही महत्वाचे गोष्टींची अनाउन्समेंट केली आहे. त्याचे एक सारांश घेऊयात एक 5-10 मिनिटात त्यांच्याकडून आणि मग मी प्रेझेंटेशन सुरू करतो. चालेल सर. यशवंत सर, तुम्ही चालू करा. नमस्ते सई. सर्व पार्टिसिपंट्सना नमस्कार. मित्रांनो, काल आरबीआयने काही अनाउन्समेंट केलं, काही पॉलिसी मेजर्स अनाउन्स केले. डेफिनेटली ती वेलकम स्टेप होती, कारण त्याच्यामध्ये जे अनाउन्समेंट्स केल्या त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आपण एक क्विक ओव्हरव्ह्यू घेणार आहे कालच्या आरबीआय अनाउन्समेंटचा आणि त्याचा कसा फायदा इंडस्ट्रीला होणार आहे त्याचाही थोडासा वापर करू. काल टोटल 13 अनाउन्समेंट आरबीआयने केल्या. त्यातला एक 5 अनाउन्समेंट ज्या सगळ्यांशी निगडीत आहेत त्या अनाउन्समेंट आपण या ठिकाणी घेऊया. काल आरबीआयने रेपो रेट मध्ये 4.4% पासून तो रिड्यूस करून 4% वर आणला. त्यामुळे डेफिनेटली इंटरेस्ट रेट रिड्यूस व्हायला मदत होणारच आहे. याआधी पूर्वी जेव्हा आरबीआयने अनाउन्समेंट केली होत्या त्यावेळेला त्यांनी रिव्हर्स रेपो रेट ऑलरेडी 3.35% वर आणलेला आहे. हे जे रिव्हर्स रेपो रेट कमी केलंय याचं एक महत्वाचं कारण म्हणजे बँकांना एनकरेज करायचंय की त्यांनी त्यांचे जे लिक्विड फंड्स आहेत हे आरबीआय कडे पार्क न करता ते इंडस्ट्रीमध्ये लोनच्या स्वरूपात वाटावेत, जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये पर्यंत ते पोहोचतील आणि लोकांना कॅपिटल उपलब्ध होईल. पण जर का आपण आकडे पाहिले तर हा गेला 1-1.5 महिन्याचा काळ, म्हणजे साधारणतः मार्च 27 ते एप्रिल साधारणतः किंवा आताही ह्या लॉकडाऊनच्या काळात फारशा बँका ह्या लोन देऊ शकलेल्या नाहीयेत. त्यामुळे जरी रिव्हर्स रेट कमी झाला तरी सुद्धा जे 27 मार्चला 3 लाख करोडचं रिव्हर्स रेपो अकाउंटचा जो बॅलन्स होता आरबीआय कडचा तो एप्रिल एंडला 8.4 लाख करोड पर्यंत गेला. म्हणजे 5 लाख करोडनी आरबीआय कडचा बॅलन्स वाढला रिव्हर्स रेपो रेट कमी करूनही. याचं कारण मार्केटमध्ये बॉरोवर्स नव्हते किंवा बँकरही कंडिशन मध्ये नव्हता की लोन पास करू शकेल. पण डेफिनेटली ही जी लिक्विडिटी आरबीआयने तयार केली आहे ह्या कोविडच्या काळामध्ये इथून पुढच्या वर्षभरात त्याचा नक्की फायदा होणार आहे. आता बॉरोवर्स जसं जसं लॉकडाऊन उठतंय, जशी जशी सगळी मोकळीक दिली जाते, इंडस्ट्री चालू होतीये, तसे
इंडस्ट्री किंवा बॉरोवर्स बँकांना अप्रोच करतील आणि डेफिनेटली ह्या लिक्विडिटीचा यूज करून बँक्स कॅन फंड देम. पण डेफिनेटली हे गोष्ट बघितली पाहिजे की बँकांच्या दृष्टीने सुद्धा हा पुढचा काळ महत्वाचा राहणार आहे, कारण बँकांना फंडिंग करताना काही जे नॉर्मल बँकिंग प्रुडन्स आहे तो ऑब्झर्व करूनच फंडिंग करायला लागणार आहे. आणि मग तसं करत असताना फंडिंग करताना त्यांना इज व्हावं म्हणून गव्हर्नमेंटनी जे आत्मनिर्भर पॅकेज अनाऊन्स केलं आणि ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी काही क्रेडिट गॅरंटीज द्यायची ठरवली आहे, त्याचं एक डिटेल प्रेझेंटेशन आपण बघणारच आहोत. कालच्या आरबीआय अनाउन्समेंटमध्ये एक महत्वाची अनाउन्समेंट त्यांनी जी केली ती एक्सपोर्ट रिलेटेड आणि इम्पोर्ट रिलेटेड होती. हा जो आत्ताचा कोविडचा कोरोनाचा काळ आहे, या काळामध्ये ज्या वेळेला एक तर एक्सपोर्ट करणं डिफिकल्ट झालंय कारण ग्लोबल डिमांड कमी आहे आणि जे एक्सपोर्ट करू शकतात ते बी हेल्थकेअर सेक्टर मधले असतील किंवा इतर सेक्टरमध्ये ज्या इंडियन कंपनीज इंडियन एंटरप्रेन्युअर्स एक्सपोर्ट करू शकतात त्यांना त्यांचे जे एक्सपोर्ट प्रोसीड्स आहेत ते रिअलाइज होण्यासाठी वेळ लागणार आहे. असं होणार नाहीये की लगेच त्यांचे पैसे येतील, ते पैसे यायला वेळ लागू शकतो. त्यामुळे आरबीआयच्या नॉर्मल फेमा नॉर्म प्रमाणे जे 9 महिन्याचा काळ असतो एक्सपोर्ट प्रोसीड्स रिअलाइज करायला, तो काळ आरबीआय तो पिरियड वाढून दिला आणि आता एक्सपोर्टर्सनी 15 महिन्यात त्यांचे जे एक्सपोर्ट प्रोसीड्स आहेत ते रिअलाइज करायला आरबीआयनी पॉलिसी चेंज केलेला आहे. त्याचबरोबर बँका एक्सपोर्टर्सना फायनान्स करताना प्री शिपमेंट फायनान्स किंवा ज्याला आपण पॅकिंग क्रेडिट करतो किंवा पोस्ट शिपमेंट फायनान्स जे करतो त्याचा जो टेन्युअर असतो तो जनरली 12 महिन्याचा असतो. त्या टेन्युअर मध्ये सुद्धा जे एक्सपोर्ट 31 जुलै 2020 पर्यंत होतील त्या एक्सपोर्ट साठी हा पिरियड आरबीआयने 15 महिने करण्याचा, हा टेन्युअर 15 महिन्यापर्यंत वाढवण्याची आरबीआयने मुदत दिलेली आहे. त्याच्यानंतर इम्पोर्टच्या बाबतीत सुद्धा जे इम्पोर्ट्स होतात त्या इम्पोर्टसाठी जे आपल्याला रेमिटन्सेस करायचे, पेमेंट करायचं, त्याच्यासाठी जो 6 महिन्याचा कालखंड पिरियड असतो त्या पिरियडमध्ये सुद्धा आरबीआयने वाढ केली आणि ही त्या इम्पोर्टसाठी केलेली की जे 31 जुलै पर्यंत आपण इम्पोर्ट करणार आहोत ते जे इम्पोर्ट्स असणार आहेत त्याचं पेमेंट करताना आरबीआयने 12 महिन्याची मुदत दिलेली आहे. याचबरोबर 7 मार्चला काही महत्वाचे अनाउन्समेंट केलं होतं आणि त्या अनाउन्समेंटमध्ये जसं की मोरटोरियम टर्म लोन इन्स्टॉलमेंट दिला होता किंवा वर्किंग कॅपिटल लोनवरच्या इंटरेस्ट पेमेंट आहे त्याच्यासाठी डिफरमेंट दिली होती. त्याच्यासाठी एक 3 महिन्याची डिफरमेंट दिली होती की जी 1 मार्च पासून सुरू होऊन 31 मे पर्यंत चालणार होती. लॉकडाऊन 30 मे पर्यंत चालल्यामुळे डिफरमेंट वाढणं गरजेचं होतं आणि आरबीआयने केलं आहे. हा पिरियड वाढून आणखी 3 महिन्याने वाढून तो 31 ऑगस्ट पर्यंत आरबीआयने खेचला. त्यामुळे जे टर्म लोन होते त्याचे जे इन्स्टॉलमेंट पे करायचे ते इन्स्टॉलमेंट पे करण्यासाठी आता हा 6 महिन्याचा मॉरेटोरियम मिळालेला आहे. त्यामुळे आज मितीला 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या पिरियड मध्ये ज्या काही टर्म लोनच्या इन्स्टॉलमेंट पे केले तरी चालणार आहे. तेवढ्या 6 महिन्याच्या त्या सगळ्या टर्म लोनचं टेन्युअरच वाढणार आहे. त्यामुळे ते इन्स्टॉलमेंट जसे तसे पुढे सरकणारे आहेत आणि पुढे ते पे करायचं आहे. वर्किंग कॅपिटल किंवा ओडी ओव्हरड्राफ्ट किंवा सीसीच्या बाबतीत काय होणार आहे तर त्या ठिकाणी जे इंटरेस्ट पे करायचं होतं त्याला डिफरमेंट दिली आहे. सुरुवातीला जेव्हा हा 3 महिन्याचा काळ आला त्यावेळेला एक क्वेरी खूप लोकांची असायची आणि ती खरंच डिफिकल्टी होती की तुम्ही 3 महिन्याचं डिफरमेंट दिलंय पण 3 महिन्यानंतर काय, मी आज हप्ते पे करू शकत नाहीये, त्याच्यावरचं व्याज पे करू शकत नाहीये कॅश क्रेडिटवरचं, करू शकेल त्यावेळी मला कॅश. तर हा 6 महिने करताना आरबीआय चांगली गोष्ट आहे की ह्या 6 महिन्याचं जे व्याज अक्युमुलेट होईल वर्किंग कॅपिटल इंटरेस्ट टर्म लोन बँका बॉरोवर्सला देऊ शकतील आणि हे फंडेड इंटरेस्ट टर्म जे आहे ते बँकांनी त्याची रिकव्हरी 31 मार्च 2021 पर्यंत करायची आहे. हे सांगताना एक मला पॉईंट इथं पॉईंट आउट करायचं आहे की ज्या वेळेला हे इंटरेस्ट लागतंय सिंपल इंटरेस्ट पद्धतीने लागत नाही. जनरली व्याज सीसी वरचं मंथली किंवा काही केसेसमध्ये क्वार्टरली लागतं. तसं पिरियड तसं ते कंपाऊंड व्याजाची रक्कम बनणार आहे. ऍट द एंड ऑफ दिस 31 ऑगस्ट व्याजाची रक्कम असेल त्याचं एक टर्म लोन वर्किंग कॅपिटल टर्म लोन बनून फंडेड इंटरेस्ट टर्म लोन बनून त्याचे 31 मार्च पर्यंतचे हप्ते पाडून बँक ते रिकव्हर करेल.
त्याचबरोबरीने जे ऍसेट क्लासिफिकेशन नॉर्म्स आहेत की या 6 महिन्यात मी इन्स्टॉलमेंट पे करत नाहीये, मी इंटरेस्ट पे करत नाहीये, मग तसं असताना माझा कुठलाही क्रेडिट रेटिंग कमी नाही झालं पाहिजे, सिबिल स्कोर अफेक्ट नाही झालं पाहिजे किंवा माझं ऍसेट क्लासिफिकेशन डाऊनग्रेड नाही झालं पाहिजे, ते सुद्धा आरबीआयने रिलीफ कंटिन्यू ठेवली आहे आणि ते काही डाऊनग्रेड किंवा स्कोर किंवा रेटिंग खराब होणार नाहीये. त्याचबरोबरीनं वर्किंग कॅपिटल लिमिट कॅल्क्युलेट करताना जो वर्किंग कॅपिटल कॅप कॅल्क्युलेट करून आपण जी ड्रॉइंग पॉवर ठरवतो त्यामध्ये प्रोमोटर्सचं किंवा जे बिझनेसेसचं जे मार्जिन असतं त्या मार्जिन मध्ये जे रिडक्शन करण्याचा आरबीआयने जी मुभा दिली होती ती सुद्धा कंटिन्यू करून ती द्यायची आणि ती रिस्टोर करण्याची मुदत सुद्धा 31 मार्च 2021 पर्यंत आरबीआयने दिलेली आहे. असे पॉलिसी चेंजेस आरबीआयने केलेले आहेत जे खरंच महत्वाचे होते आणि त्या वेलकम स्टेप आहेत. ते करत असतानाच आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल एक म्हणजे काही भाष्य केलं की ग्लोबल इकॉनॉमी स्लोडाऊन झालेली आहे. त्याचबरोबरीने इंडियन इकॉनॉमी सुद्धा जीडीपी मध्ये जेव्हा एप्रिलच्या आसपास आपण म्हणत होतो की ग्लोबल इकॉनॉमी मध्ये सगळं रिसेशन असताना आपण 2-3% पॉझिटिव्ह का होईना ग्रोथ करू, पण कालच्या आरबीआयच्या अनाउन्समेंटमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे त्याच्यावरनं त्यांनी एक भाष्य केलं की आपल्याकडे निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जीडीपी ग्रोथ जाऊ शकते आणि साहजिक आहे ज्या वेळेला इतकं मोठं पॅन्डेमिक आहे त्यावेळेला ते होणार आहे. पण तसं होत असताना आरबीआय ह्या ज्या स्टेप्स घेतल्या ते डेफिनेटली वेलकम स्टेप्स आहेत. आणि त्याचबरोबर जे आत्मनिर्भर पॅकेज दिलेलं आहे त्यातही काही फार चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही गोष्टी करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. आनंदजी आपल्याला आत्मनिर्भर पॅकेजच्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल एक ओव्हरव्ह्यू देऊन त्याच्याबद्दल अवगत करणार आहेत. ते करत असताना काही बँकिंगच्या जेव्हा विषय येईल त्यावेळेला मी त्याच्यावरती परत भाष्य. थँक्यू यशवंतजी. साधारण आम्ही हे जे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे ते अशा अनुषंगाने तयार केलेलं आहे की जेणेकरून ते सामान्य माणसाला लवकरात लवकर अवगत व्हावं. त्याच्यामध्ये कुठलंही असं टेक्निकल वर्ड्स म्हणा किंवा अगदी फार जसं एखादी आरबीआयची लँग्वेज असते तसं आम्ही शक्यतो टाळलेलं आहे. काही प्रश्न तुम्हाला असू शकतील, आपण ते शेवटला घेऊयात. सगळ्यांचे प्रश्न आहेत ते साधारणपणे यात सगळे प्रेझेंटेशन मध्ये आम्ही कव्हर केलेले मुद्दे जे आहेत ते म्हणजे स्टिम्युलस पॅकेज आहे काय, साधारण काय काय पार्ट आहेत टोटल या स्टिम्युलस पॅकेजचे, एमएसएमई त्यांना काय महत्व दिलं गेलंय, त्याच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस आणि त्याचे होणारे फायदे आणि मुख्य म्हणजे सर्व जे घटक आहेत ज्यांच्यासाठी हे पॅकेज काढलेलं आहे त्यांनी नक्की करायचंय काय. नुसते पेपरला ज्या माहिती येत आहेत, सोशल मीडिया, वेबसाईट्स, इकडं न्यूज पेपरला जे माहिती येत आहेत, पण लोक ऍक्च्युअली थोडीशी कन्फ्युज आहेत. जसं आम्हाला एक फीडबॅक आहे मागच्या 8 दिवसापासून, लोकांना अजूनही ते तेवढं डायजेस्ट झालेलं नाही. म्हणजे नक्की काय झालं तर ज्या म्हणजे फायनान्शियल मिनिस्टरनी आपल्या मॅडमनी जे पॅकेज ऍक्च्युअली अनाऊन्स केलं आणि आज मी आणि यशवंतजी डिस्कस करत होतो थोड्या वेळापूर्वी, आणि काल जे प्रेस रिलीज आलं कॅबिनेट मिटिंगचं त्याच्यामध्ये ऍक्च्युअली मेजर गॅप आलेला आहे. तो मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन, यशवंतजी पण तुम्हाला सांगतीलच ते. आधी आपण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे समजून घेऊयात की स्टिम्युलस पॅकेज म्हणजे असतं काय. स्टिम्युलस पॅकेज हे बेसिकली प्रोत्साहन, म्हणजे तुमचं एक मॉरल बुस्टिंग जे व्हावं, जे एखादी इकॉनॉमिक मध्ये डेडलॉक सिच्युएशन झालेली असते, एकदम थांबलेलं असतं, ना कोणाचे पैसे येत असतात, कुणाला द्यायला पैसे नसतात, इच्छा असली तरी बँकांचे फंडिंग थांबलेले असतात कारण त्यांच्याकडे येणारे पैसे थांबलेले असतात, असं एक पूर्ण अडचण आलेले असतात. यातून इव्हन गव्हर्नमेंटला सुद्धा सुटका नसते, त्यांचे टॅक्स कलेक्शन थांबलेले असतात. मग हे जे डेडलॉक सिच्युएशन आलेली आहे या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी गव्हर्नमेंट वेगळे प्रकारे त्याला एक पॅकेज मध्ये रूपांतरित करतं आणि आपल्या समोर ते प्रेझेंट केलं जातं. साधारणपणे जे पॅकेज दिलं जातं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्स कडून त्याच्यामध्ये काही प्रकार असू शकतात, वेगवेगळे घटक असू शकतात. जसं वेज रिम्बर्समेंट, अमेरिकेने आणि ऑस्ट्रेलियाने ऍक्च्युअली पगाराच्या काही पर्सेंटेज एम्प्लॉयर लोकांना पैसे खात्याला क्रेडिट केले आणि त्यांना सांगितले की तुमचा बिझनेस खरोखर एवढ्या प्रमाणामध्ये खाली आला असेल तर तुम्ही हे पैसे वेज म्हणून लोकांना डिस्ट्रीब्यूट करा. काही टॅक्स एक्झम्पशन्स आणि डिफरमेंट्स म्हणजे टॅक्सेस कमी करणे किंवा बंदच करणे किंवा त्याची मुदत वाढ देणे, इंटरेस्टची सबसिडी देणे, लोन वेवर करणे, नवीन लोन आणि इक्विटी इन्फ्युजन करणे धंद्यांमध्ये, ऍक्च्युअली काही लोकांना कॅश बेनिफिट्स मध्ये बेनिफिट देणे,
आणि लिक्विडिटी इन्फ्युजन करणे इकॉनॉमीमध्ये, कारण बँकांकडेच पैसे नसतील फॉर एक्झाम्पल तर ते तुम्हाला देणार कुठून. पण इकॉनॉमीमध्ये सुद्धा लिक्विडिटी आणणे तेवढेच गरजेचं असतं. ते साधारणपणे एखाद्या स्टिम्युलस पॅकेजचे स्टँडर्ड घटक आहेत. आपल्याकडे जे स्टँडर्ड पॅकेज दिले गेलेले आहे, जे स्टिम्युलस पॅकेज दिले गेलेले आहे, त्याच्यामध्ये आपण 4 प्रकारे त्याचं बायफर्केशन करू शकतो. एक आहे आरबीआय थ्रू लिक्विडिटीची अरेंजमेंट त्यांनी आधी केली. हे पॅकेज अनाउन्स करायच्या आधीच महिना 15 दिवस आधीपासून त्यांच्या कंटिन्युअस काही प्रोसेसेस चालू होत्या, कंटिन्युअस रिव्ह्यू वगैरे चालू होते. दुसरं बिझनेसेस आणि एसएमई फोकस काही त्यांनी ऍक्शन्स घेतल्या, याच्यावरती आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन चर्चा करूया. लेबर आणि फार्मर्स बद्दल त्यांनी एक वेगळं पॅकेज दिलं आणि ऍग्रो फिशरीज आणि इतर काही इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी काही त्यांनी वेगळं पॅकेज दिलेलं आहे. तर हे आपण साधारणपणे भारताचं जे काही स्टिम्युलस पॅकेज आले ते साधारणपणे 4 ब्रॉड कॅटेगरीमध्ये ते कव्हर करू शकतो आपण. भारताने जे काही आपल्याला टोटल पॅकेज दिलेलं आहे त्याचे हे साधारणपणे आपल्या 4 कॅटेगरीज होऊ शकतात. टोटल साधारण 20,97,000 कोटी रुपयाचं टोटल त्यांनी पॅकेज दिलेलं आहे. याच्यामध्ये पहिला जो बिझनेस रिलेटेड किंवा एसएमई रिलेटेड आपण ज्याला म्हणूयात ते साधारण 5,54,000 कोटी रुपयांचं पॅकेज आहे. त्यात 3 लाख कोटीचे ते लोन डिस्बर्स करणार आहेत एसएमई साठी. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की हे सगळ्या बिझनेसेस आणि एसएमई ला असतील. कालच्या प्रेस रिलीज मध्ये फक्त एमएसएमई शब्द आलेला आहे. त्याच्यावर आता क्लिअरिफिकेशन माहित नाही काय होईल. ऍक्च्युअली ज्या गाईडलाईन्स इश्यू होतील त्या वेगळ्याच काहीतरी होतील अशी एक भीती वाटते. त्यांनी फायनान्शियली स्ट्रेस्ड असेट आणि एनपीए असेट जे आहेत पण जे व्हायबल आहेत. फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे ज्यांच्याकडे खरोखर पैशाची अडचण होती बँकांचे पैसे पूर्वी देण्यासाठी, पण आता थोडंसं त्यांना जर आर्थिक मदत केली तर ते पण रिवायवल होऊ शकतं, अशांसाठी त्यांनी केलंय. सगळ्यात महत्वाची घोषणा आहे ती म्हणजे फंड ऑफ फंड नावाचं एक त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 50,000 कोटीचं इक्विटी फंडिंग सुद्धा, म्हणजे तुमचं प्रमोटर्स कॅपिटल सारखंच जसं एखाद्या व्हेंचर कॅपिटल फंड किंवा इतर पार्टनर आपण घेतो तसं गव्हर्नमेंट मार्फत काही एजन्सी मार्फत हे याच्यामध्ये इन्फ्युजन केलं जाईल. आणि इतरही काही त्यांनी टॅक्स बेनिफिट्स आणि प्रॉव्हिडंट फंडच्या वगैरे गोष्टी अशा करून 5,54,000 कोटी दिले. ऍग्रो आणि अदर इंडस्ट्रीजसाठी जवळजवळ 1.5 लाख कोटीच्या त्यांनी घोषणा केली. त्यात मेजरली आहे ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, त्याची एक मेजर डिक्लेअर केली त्यांनी. लेबर त्याच्यामध्ये आणि फार्मर्स फोकस त्याच्यामध्ये मेजर आहे ती किसान क्रेडिट कार्ड आहे जवळजवळ 2 लाख कोटी रुपयांची. मनरेगा 40,000 कोटी रुपये आणि हाऊसिंग मिड इन्कम ग्रुप जे रिअल इस्टेट सेक्टरसाठी खरोखर मोठी घटना आहे. 70,000 कोटी त्यांनी अलोकेशन केलेलं आहे. वर्किंग कॅपिटल थ्रू नाबार्ड जे आपल्या शेती किंवा त्याला पूरक व्यवसायांना आरबीआयचीच ब्रांच आहे एक प्रकारे, तर ह्याच्या थ्रू त्यांनी साधारण 30,000 कोटीचे आणखी काही प्रोजेक्टसाठी फंडिंग केले. प्लस इतर 8 लाख कोटी ऑलरेडी लिक्विडिटी मेजर्स आरबीआयनी स्टेप्स घेतल्या होत्या पूर्वीच, जेणेकरून एंटायर इकॉनॉमीमध्ये आपल्याला जी काही लिक्विडिटी लागणार पैसे लागणार आहेत त्याची अरेंजमेंट आधी झाली पाहिजे. ही अरेंजमेंटच नसेल तर हे पुढचे पैसे देऊन काहीच अर्थ नाही, कारण देण्यासाठी पैसेच नसतील कदाचित आरबीआय मध्ये. ओव्हरऑल अख्ख्या इकॉनॉमीला हे 3 लाख कोटीचे लोन देऊन काहीच होणार नाही. तर त्यांनी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्यात. ऑलरेडी त्यांनी या पॅकेजच्या आधी एक पॅकेज छोटंसं दिलं होतं, ते साधारण 1,92,000 कोटींचं होतं. असं सगळं मिळून जवळजवळ 21 लाख कोटी रुपयांचं डिक्लेरेशन त्यांनी दिलं. याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे बघूयात की एमएसएमई म्हणजे काय. फार मी यांच्यात वेळ घेत नाही. पूर्वी त्यांची जी डेफिनेशन होती एमएसएमईची ती पण त्यांनी यामध्ये रिवाइज केली. त्याचं कारण असं होतं की जास्तीत जास्त इंडस्ट्रीज याच्यामध्ये कव्हर व्हायचं, कारण आज जवळजवळ एमएसएमईचा इकॉनॉमी मधला शेअर जो आहे तो अंदाजे 30% आसपास तो शेअर आहे. त्यामुळे त्यांना हा इग्नोर करून चालणारच नव्हतं. पण पूर्वी ह्या ज्या डेफिनेशन त्यांनी दिलेल्या होत्या या काही प्रमाणात कमी होत्या. आज जर त्यांनी ह्या घेतल्या असं तर एवढे त्यांना एवढा मोठा प्लॅन एमएसएमई साठी, त्यासाठी त्यांनी त्याची लिमिट्स वाढवली. इन्व्हेस्टमेंटची लिमिट्स पूर्वीचे 25 लाखची 1 कोटी केली, 10 कोटीची मीडियम साठी होती ती 20 कोटी केली. प्लस त्यांनी त्याला टर्नओव्हरचं पण लिमिट टाकलं, जेणेकरून खूप 500 कोटीची इंडस्ट्री आहे एखादी पण त्याची इन्व्हेस्टमेंट मशिनरी मध्ये वगैरे किंवा ह्याच्यामध्ये 20 कोटीची असेल तर ती याच्या बाहेर जाईल. ज्याला गरज आहे त्यालाच ऍक्च्युअली ते मिळतील त्या गोष्टी. सर्वात महत्वाचा पार्ट असा आहे याच्यामध्ये की त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्री याच्यामध्ये जो पूर्वी फरक केला होता तो त्यांनी आता काढून टाकला. त्यामध्ये अगदी आता रिअल इस्टेट सेक्टर सुद्धा कव्हर होतं. एमएसएमईचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. याची एक मी तर वेबसाईटची लिंक दिलेली आहे. बहुतेक लोकांकडे असतील, काही लोकांकडे नसतील. स्पेशली रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये नसतात असं माझा अनुभव आहे, कारण त्यांना
पूर्वी माहितीच नव्हतं, कधी गरजही लागत नव्हती याची. पण आता कदाचित तुम्हाला याची गरज लागू शकेल. ही करेक्ट लिंक आहे ऍक्च्युली रजिस्ट्रेशन पोर्टलची. तुम्हाला कोणाचीही गरज नाही. त्यांनी सांगितले डॉक्युमेंट्स आणि सगळं आधार बेस्ड टेक्निकल आहे. तुम्हाला सगळे ओटीपी तुमच्या मोबाईलवरती येतील, लागतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करत राहा. तुम्हाला एक 15 मिनिटाची प्रोसिजर आहे. कोणाकडे जाण्याची गरज नाही किंवा काही आवश्यकता नाही. मी मुद्दाम इथे लिंक अशासाठी दिली की या लिंकच्या सारख्या इतक्या लिंक तयार झाल्यात, त्याच्यात तुमची फसवेगिरी सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे हे नीट लिंक व्यवस्थित पाहून घ्या. इतरही काही ऍडव्हान्टेजेस आहेत एमएसएमई रजिस्ट्रेशनचे आपल्याकडे. जसं तुम्हाला काही बँकेचं प्रत्येक बँकांना, यशवंतजी पण तुम्हाला सांगू शकतील, प्रत्येक बँकांना टोटल लोनच्या काही पर्सेंटेज, माझ्या मते ऑलमोस्ट टोटल ते जे काही लोन देतील त्याच्या 60% लोन त्यांनी प्रायोरिटी सेक्टर आणि विकर सेक्टरला दिलं पाहिजे. तर टोटल त्यांचे लोन समजा 1 लाख कोटीचे असतील, त्याला 60,000 कोटी प्रत्येक बँकेने कमीत कमी या सेगमेंटसाठी दिलेले पाहिजे. तर या सेगमेंटमध्ये जे येण्यासाठी त्यातला हा एक फार महत्वाचा पार्ट एमएसएमई. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला जे काही लहान इंडस्ट्रीज, मिडियम इंडस्ट्रीज असतील ते सगळे या सेक्टरमध्ये, म्हणजे हे थोडक्यात आरबीआयनी सुद्धा गाईडलाईन देताना त्यांना पूर्वीच टार्गेट दिलेलं की तुम्हाला या इंडस्ट्रीला फोकस करायचंच आहे. तसंच ही एक वेबसाईट आहे जिथे साधारण 1 वर्षापूर्वी सुरू झाली आहे. 59 मिनिट्स मध्ये तुम्हाला इन प्रिन्सिपल लोन सँक्शन आणि ऍक्च्युली लोकांना मिळतात लोन. साधारण 1.5 ते 2 लाख कोटी आता पण सँक्शन झालेले आणि लोकांना मिळालेले पण. हे लोन जे आहे ते फक्त पब्लिक सेक्टर बँकांमध्ये होतं, सरकारी बँकांमध्ये. प्रायव्हेट बँका याच्यामध्ये अजून ऍड झालेले नाहीये. याचे आणखी इतर फायदे आहेत. इंटरेस्ट रेट मध्ये काही तुम्हाला डिस्काउंट मिळतात. समजा 10% नॉर्मल रेट असं तुम्ही एमएसएमई असला तर 1%, अर्धा टक्का तुम्हाला कमी केला जातो. बरेचसे ग्रांट सबसिडीज मध्ये कोलेटरल फ्री लोन जे असतात सीजीटीएमएस स्कीम मधले, तुम्हाला गव्हर्नमेंटचे एक्सपोर्ट प्रमोशनचे बरेचसे मार्केट असिस्टन्स मिळतो. आयएसओ सर्टिफिकेशन, पेटंट्स वगैरे ह्याचे रिइंबर्समेंट. काही ठिकाणी तुम्हाला कन्सेशन दिलं जातं इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये. महत्वाचं म्हणजे प्रोटेक्शन. त्यांनी एक समाधान नावाची स्कीम काढली होती मध्यंतरी. त्याच्यात तर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट फाईल करू शकता. तर तुम्ही एमएसएमई असताल आणि तुमचे कोणी पैसे देत नसेल तर तुम्ही याच्या थ्रू ते कंप्लेंट फाईल करू शकता. मग गव्हर्नमेंट तिकडे फॉलोअप घेतं. त्याची एक ठराविक प्रोसेस आहे, पण तुम्हाला ऍटलिस्ट कोणतरी त्या प्रोसेसमध्ये लक्ष द्यायला एक त्यांनी सिस्टीम तयार केली आहे. पूर्वी हे नव्हतं आपल्याकडे. हे एक चांगली गोष्ट आहे. इतरही बऱ्याचशा अशा काही स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटने दिलेल्या, ज्याच्यामध्ये आपण एमएसएमई असलो तर रजिस्ट्रेशन वगैरे असेल तुम्हाला, तुम्ही याला हे पूर्ण कव्हर करू शकता तुमच्या इंडस्ट्रीजना. त्याच्यामध्ये खूप बेनिफिट्स आहेत. म्हणजे मी एक अगदी थोडी नॉर्मली वापरली जाणाऱ्या स्कीम्स याच्यामध्ये टाकल्यात. पण तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जर का गेलात मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीच्या, तुम्हाला असंख्य स्कीम्स दिसतील. स्किल अपग्रेडेशन पासून टेक्नॉलॉजी स्कीम्स आहेत, इंटरेस्ट सबसिडी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट्स आहेत, क्रेडिट रेटिंग स्कीम आहे. तुम्हाला कित्येक कॉस्ट गव्हर्नमेंट रिम्बर्स करतं. या व्यतिरिक्त इतरही आणखी काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं आयएसओ घेतलं किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनचे सपोर्ट आहेत, तुम्हाला इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या प्रोटेक्शनच्या संदर्भात काही हे लागतात, मार्केट प्रमोशन स्कीम्स आहेत. अशा खूप साऱ्या त्यांनी स्कीम्स ऑलरेडी काढल्यात. ह्या एक्झिस्टिंग आहेत इथे. यासाठी नवीन गव्हर्नमेंटनी आपल्यासाठी काही केलेलं नाहीये. इंडस्ट्रीज कव्हर होणार नाही, जवळजवळ सगळ्या कव्हर होतात. त्यांनी तर कोण होणार नाही हे त्यांनी कव्हर केलेलं आहे एमएसएमई मध्ये. त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री, लॉगिंग, फिशिंग, होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड, रिपेअर ऑफ मोटर व्हेकल अँड मोटरसायकल्स, म्हणजे आपले जे गाड्यांचे डीलर्स वगैरे असतात, रिटेल ट्रेड वाले, नंतर ऍक्टिव्हिटी द हाऊस होल्ड एम्प्लॉईज फॉर डोमेस्टिक पर्सनल, हे जे आहेत आयटम हेड्स, याच्यामध्ये हे एनआयसी कोड त्यांनी दिलेले. हे जरी व्यावसायिक असले तरी हे स्पेसिफिकली त्यांनी एक्सक्लूड केले, म्हणजे हे घ्यायचे नाहीत. या व्यतिरिक्त आणखी त्यांनी अशी लिस्ट काढली दुसरी की क्रॉप, अॅनिमल प्रोडक्शन, हंटिंग वगैरे ह्याच्यामध्ये घेणार नाही, फक्त एक खालचे टेबल सोडून. थोडीची मिक्स लिस्ट आहे. म्हणजे आता प्रोडक्शन ऑफ एग्स, ऑपरेशन ऑफ पोल्ट्री, त्यांनी सांगितले हे अजिबात घ्यायचे नाहीत, पण हे घ्यायचे, यांच्याच पार्ट आहे तो. म्हणजे थोडक्यात पोल्ट्री व्यवसाय हा एमएसएमई मध्ये जातो इनडायरेक्टली. बी किपिंग म्हणजे आपण मध काढायचा व्यवसाय वगैरे, सिल्क आहे याचा पार्ट, पण तो ऍक्च्युली एमएसएमई मध्ये आता कव्हर होतो. तर असे बरेचसे इंडस्ट्रीज त्यांनी इकडे कव्हर केलेत. माझ्या मते आता यशवंतजी आपल्याला या स्लाइड साठी मार्गदर्शन जास्त योग्य करतील.
आम्ही पण आहोत त्याच्यामध्ये. ह्याच्यात त्यांनी साधारण ब्रॉड कॅटेगरी केलेली आहे. 3 लाख कोटी रुपये लोन द्यायचे MSME ला. पूर्वी इथं बिझनेस ऑब्लिक MSME असा शब्द होता. कालच्या ज्या गाईडलाईन्स आल्या प्रायमरी म्हणजे कॅबिनेट अप्रुव्हल, त्याच्यामध्ये बिझनेस शब्द गेला आणि MSME शब्द आला. त्यांनी जे काही लोन आणि डेट्स दिलेले आहेत, किती देणार, काय देणार, तुमचा फेब्रुवारी तुमचं एक्झिस्टिंग किती लिमिट पाहिजे, किती टर्नओव्हर पाहिजे वगैरे वगैरे. तर माझ्या मते यशवंतजी तुम्ही एकदा एक्सप्लेन करू शकता याच्यावर. डेफिनेटली आनंदजी. या ठिकाणी हे जे स्टिम्युलस पॅकेज आणलं त्याच्यामध्ये MSME साठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींपैकी 2 तरतुदी ह्या बँकिंग चॅनल मार्फत आहेत. त्यातली एक म्हणजे 3 लाख करोडचं कोलॅटरल फ्री ऑटोमॅटिक लोन फॉर बँक्स. तर ह्या जे 3 लाख करोडचं ऑटोमॅटिक लोन बँका देऊ शकतील बॉरोवर्सना, एक्झिस्टिंग बॉरोवर्सना, त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याचा आपण डिटेल 1 बाय 1 बघू. ते करत असतानाच आपल्या बरोबर उन्मेष पाटील साहेब आहेत. तर त्यांच्या मार्फत एक गव्हर्नमेंटकडे एक मला सांगू इच्छितो की जी MSME ची डेफिनेशन आपण नवीन डेफिनेशन अनाऊन्स केलेली आहे पण ती अजून नोटिफाय झालेली नाही. ती नोटिफाय झाली नसल्यामुळे अजून ती ऑफिशियली आलेली नाही. त्यामुळे उद्योग आधार जो फॉर्म आहे MSMEच्या पोर्टलवरचा तोही जुन्या डेफिनेशन नुसारच आहे. त्यामुळे जर का मी MSME ठरत असेल नव्या डेफिनेशन नुसार, जी डेफिनेटली वाढवलेली, त्याची मर्यादा वाढवलेली इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हरची, तर त्यामध्ये मी जरी इलिजिबल ठरत असेल तरी मी आज रजिस्ट्रेशन घेऊ शकत नाहीये, कारण उद्योग आधार फॉर्म हा अजूनही जुन्या डेफिनेशन प्रमाणेच आहे. तर ते नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने लवकरात लवकर आणावं आणि त्याच्यानुसार उद्योग आधार फॉर्म सुद्धा चेंज करावा. आता हे जे चेंजेस केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या 3 लाख करोडची जी स्कीम आहे त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये जे क्रायटेरिया आहे तो आहे टर्नओव्हरचा 100 करोड टर्नओव्हरचा क्रायटेरिया त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. आणि MSMEच्या डेफिनेशन साठी सुद्धा 100 करोडचा क्रायटेरिया आहे. ज्यावेळेला डेफिनेशन ऑफिशियली येईल, नोटिफाय होईल, त्यावेळेला डेफिनेटली ते मे बी प्रिव्हियस इयर्सचा टर्नओव्हर 100 करोड वगैरे असं त्याच्यामध्ये दिलं जाईल. पण ह्या स्कीमसाठी 100 करोडचा टर्नओव्हर हा नेमका कुठला पकडायचा ह्याच्याबद्दलही बऱ्याचशा जणांमध्ये 2 व्ह्यूज आहेत. एक व्ह्यू हा येतो की तुमचा साधारणतः 19-20 मार्च 20 पर्यंतचा टर्नओव्हर हा 100 करोडच्या आत असला पाहिजे. दुसरा व्ह्यू हा येतो की जी कट ऑफ डेट दिलेली आहे त्यांनी 29 फेब्रुवारी, तर त्या 29 फेब्रुवारी पर्यंतचा टर्नओव्हर जरी 100 करोडच्या आत असेल तरी चालेल. हा दुसरा व्ह्यू आहे. त्याचबरोबरीनं जे आउटस्टँडिंग दिलेलं आहे, एंटायर आउटस्टँडिंग बॅलन्स ऍज ऑन 29 फेब्रुवारी, तर तो आउटस्टँडिंग बॅलन्स तुमचा वर्किंग कॅपिटल लिमिट प्लस टर्म लोन ह्या दोन्हीचा मिळून चालणार आहे. याचा अर्थ असा नाही होत की तुमचं टोटल लिमिट किंवा सँक्शन अमाऊंट ही 25 कोटीच्या आत असली पाहिजे. त्याचं इंटरप्रिटेशन असं होतं की भले तुमची सँक्शन जास्तीची असेल आणि आउटस्टँडिंग ऍज ऑन डेट जर तो 25 कोटीच्या आत असेल देन यू आर इलिजिबल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोण इलिजिबल होणार आहे हा याच्यातला एक फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या वेळेला ही स्कीम आपण सगळं मीडिया अनाऊन्स करतं त्यावेळेला किंवा ज्या वेळेला सुरुवातीला स्लाइड्स आल्या फायनान्स मिनिस्ट्रीकडनं त्यावेळेला तिथं असं वर्डिंग होतं की इट इज अलाउड फॉर बिझनेसेस इन्क्लुडिंग MSME. त्याच्यामुळे त्याचं एक इम्प्रेशन असं होतं की MSMEs अँड अदर बिझनेसेस आर ऑल्सो इलिजिबल. पण ज्या वेळेला कॅबिनेटचं अप्रूव्ड झालेलं प्रेस रिलीज पब्लिश झालं PIB वरती, ऍज पर दॅट प्रेस रिलीज ओनली MSMEs अँड इंटरेस्टेड मुद्रा बॉरोवर्स आर इलिजिबल. म्हणजे अदर बिझनेसेस अदर दॅन MSME, अदर दॅन MSME बद्दल बोलायचं झालं तर कोण होईल अदर दॅन MSME? आता आनंद सरांनी त्यांच्या स्लाइड्स मध्ये सांगितलं की कोणते कव्हर होत नाही. जे कव्हर होत नाही त्याच्यामध्ये मेजरली जो पार्ट आहे तो ट्रेडर्सचा. ऑल ट्रेडर्स, जे होलसेल ट्रेडर्स, रिटेल ट्रेडर्स, जे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करतात ते सगळे MSME डेफिनेशनच्या बाहेर आहेत. मॅन्युफॅक्चरर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स आर MSMEs, बट ट्रेडर्स आर नॉट MSMEs ऍज पर द डेफिनेशन. मग सगळ्यात ट्रेडर क्लास बाहेर जातो. फक्त MSMEs आणि मुद्रा बॉरोवर्स फक्त इलिजिबल होतात. त्याच्यानंतर सुद्धा दुसरा क्वेश्चन खूप लोकांचा आहे की कोणकोणत्या बँक्स किंवा कोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा NBFCs इलिजिबल आहेत का सगळेच इलिजिबल आहेत. माझं समजा लोन मी MSME कॅटेगरीमध्ये येत आहे आणि माझं लोन एखाद्या
कोऑपरेटिव्ह बँकेत आहे, मग इलिजिबल आहे का? अमुक अमुक एनबीएफसी मध्ये आहे, तर मी या स्कीमसाठी इलिजिबल आहे का नाही? तर जर का कॅबिनेटचं प्रेस रिलीज, कॅबिनेटच्या मीटिंग नंतर झालेलं प्रेस रिलीज आपण पाहिलं, तर जे एनसीजीटीसी ही जी गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे, जी नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी, ह्या कंपनी, या एनसीजीटीसीची जे अफिलिएटेड किंवा त्यांच्या ज्या मेंबर फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, त्या मेंबर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये पब्लिक सेक्टर बँक्स येतात, बऱ्याचशा प्रायव्हेट बँक्स येतात, त्याच्यानंतर काही एक फक्त 5 कोऑपरेटिव्ह बँका येतात, त्याच्यानंतर एनबीएफसी येतात. जे एनसीजीटीसीचे मेंबर आहेत, मेंबर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे कस्टमर्स फक्त या स्कीमसाठी आज मितीला इलिजिबल आहेत. या ठिकाणी एक गव्हर्नमेंटच्या, आता उन्मेष पाटील साहेब आहेत म्हणून त्यांच्या दृष्टीने मी एक इथं सांगतो की जर भारतामधलं बँकिंग सेक्टर आपण जर पाहिलं तर साधारणतः अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या आहेत त्यांची संख्या 1450 अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स भारतात आहेत, आणि त्या बँक्स पैकी साधारणतः 50 बँका ह्या 1000 कोटीच्या वरच्या आहेत, सेटअप 1000 कोटीच्या वरचा सेटअप असलेल्या बँका आहेत. आणि या 1450 बँकांपैकी फक्त 5 बँका आज ह्या सीजीटीएमएसीच्या पॅनलवर आहे, सीजीटीएमएसी ला इलिजिबल आहे. सिमिलरली ह्या एनजीसीटीसी लाही सिमिलर क्रायटेरिया, तर इथेही तितक्याच बँका इलिजिबल आहेत. मग त्यांचे जे कस्टमर्स आहेत जनरली एसएमईज आहेत, तर त्यांच्यापर्यंत हे पॅकेज पोहोचत नाही आज. मग त्यामुळे त्या बँकांना स्वतःच एक काही पॅकेज की जे डेफिनेटली कोऑपरेटिव्ह बँकांना कन्सर्न आहे की ते अनसेक्युर्ड लोन देऊ शकत नाहीत 5 लाखाच्या वर, मग त्यांना आहे त्या कोलॅटरल वरतीच ते कव्हरेज आहे असं करून काही बँकांनी स्कीम्स काढलेल्या आहेत, पण डेफिनेटली या स्कीम तिथे पोहोचत नाही, तर तेही एक बाब महत्वाची आहे. त्याच्यानंतर जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया की 25 करोडचा आउटस्टँडिंग बॅलन्स तुमचा असला पाहिजे मॅक्झिमम ऑन 29 फेब्रुवारी, आणि तो जो आहे तो मॅक्झिमम 60 डेज पास ड्यू असला पाहिजे. म्हणजे तो मॅक्झिमम त्याचं ड्यू पिरियड म्हणजे मॅक्झिमम त्याचं पेंडिंग पेमेंट हे 60 डेज पेक्षा जास्त नको, म्हणजे ते SMA 0 किंवा SMA 1 अकाउंट पाहिजे. जर 60 ते 90 दिवसाच्या मध्ये असेल तर ते SMA 2 मध्ये जातं आणि त्याच्या पुढे ते एनपीए मध्ये जातं. तर जे SMA 2 आणि एनपीए आहे ते स्ट्रेस समजले जातात, तर ते अकाउंट स्टँडर्ड असावं किंवा मॅक्झिमम SMA 0 किंवा SMA 1 असावं, म्हणजे 60 दिवसाच्या वर त्याचा इन्स्टॉलमेंट हप्ता थकलेला नसावा, हा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केला. तशी ती अमाऊंट असावी. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ओनली जे मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत एनसीजीटीसीच्या त्यांनाच ते ऍप्लिकेबल आहे. आणि त्याच्यामध्ये जर लिस्ट पाहिली आपण तर आज मितीला 136 इन्स्टिट्यूशन्स, बँका, एनबीएफसी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मिळून कव्हर होतात. इतर ज्या बँकिंग सेक्टर आहे ते याच्यातनं आज मितीला बाहेर राहतात. त्याचबरोबर इंटरेस्ट जो चार्ज करायचा आहे यासाठी त्याच्यावरती एक कॅपिंग केलेला आहे. त्या इंटरेस्ट रेटसाठी बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील तर तो 9.25% मॅक्झिमम चार्ज करायचा आहे, आणि एनबीएफसी असतील तर मॅक्झिमम 14% तो चार्ज करता येणार आहे. त्याच्यानंतर ह्या स्कीमला अप्लाय करायचं आहे का ती ऑटोमॅटिक आहे असे अनेक जण विचारतात. तर मला विचाराल तर इन माय ओपिनियन दिस इज नॉट ऑटोमॅटिक. त्याला अप्लाय करायला लागणार आहे, आणि त्याची जी मुदत आहे ती त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्येच की तुम्ही 31 ऑक्टोबर पर्यंत या स्कीमला अप्लाय करायचंय, आणि 31 ऑक्टोबर किंवा हे 3 लाख करोडची गॅरंटी संपेपर्यंत विच एव्हर इज अर्लियर ते जे ऍप्लिकंट असतील त्यांना या स्कीमचा फायदा होणार आहे. तर ही स्कीम अशी आहे की अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट गॅरंटी देत आहे, तुम्ही 20% ऑफ द आउटस्टँडिंग क्रेडिट ऍज ऑन 29 फेब्रुवारी तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग बॉरोवरना जे स्टँडर्ड किंवा SMA 0 SMA 1 आहेत आणि त्यांना इंटरेस्ट रेटही असं कन्सेशनल चार्ज करा, आणि त्याची जी रिकव्हरी आहे ती रिकव्हरी करण्यासाठी त्या 20% अमाऊंटनी जे लोन तयार होईल ते काय स्वरूपात बँकेने द्यायचं. तर बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील तर त्यांनी ऍडिशनल वर्किंग कॅपिटल टर्म लोनच्या स्वरूपात द्यायचं आहे, किंवा जर का एनबीएफसी असतील तर त्यांनी ऍडिशनल टर्म लोनच्या स्वरूपात द्यायचं आहे. आणि जे 4 वर्षाच्या त्याची रिकव्हरी करायची. त्याच्यानंतर जी पुढची स्लाइड प्लीज, जे दुसरी स्कीम अनाऊन्स केलेली आहे ही 20,000 करोडचं सबऑर्डिनेट डेट. ही जी स्कीम आहे ही स्ट्रेस्ड एसएमईज म्हणजे ज्या SMA
2 मध्ये येतात, म्हणजे ज्या 60 ते 90 दिवसाचं ओव्हर ड्यू आहे त्यांचं इन्स्टॉलमेंट किंवा एनपीए ऑलरेडी झालेल्या आहेत, अशा एसएमई साठी आहेत की ज्या फंक्शनिंग आहेत. बंद पडलेल्या एमएसएमई ज्या आहेत एनपीए त्यांच्यासाठी नसून फंक्शनिंग एमएसएमई ज्या स्ट्रेस किंवा एनपीए झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे, ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट डेब्ट गव्हर्नमेंट देणार आहे. आता सबऑर्डिनेट डेब्ट म्हणजे काय प्रकार आहे? तर अशा ज्या एनपीए स्ट्रेस एमएसएमईज आहेत त्यांना डायरेक्ट फंडिंग न करता पार्टनर्स असतील, डायरेक्टर्स असतील, त्यांना बँक फंडिंग करेल. त्यांना किती फंडिंग करेल? तर त्या प्रमोटर्सचं त्या बिझनेस मधला जो एक्झिस्टिंग स्टेक आहे त्या स्टेकच्या 15% पर्यंत आणि मॅक्झिमम अप टू 75 lakhs. तर या अमाऊंट पर्यंत बँकेनं त्यांना लोन द्यायचंय, फंडिंग करायचंय, डेट द्यायचंय आणि ते जे लोन घेऊन जी उचललेली अमाऊंट आहे ती ते प्रमोटर्स त्यांच्या बिझनेस मध्ये जो ऑलरेडी एनपीए किंवा स्ट्रेस आहे त्याच्यामध्ये इक्विटी रूप होतील. म्हणजे इथे डायरेक्टली स्ट्रेस्ड एमएसएमईज ना लोन न देता त्याचे जे सबऑर्डिनेट प्रमोटर्स आहेत त्यांना लोन देऊन त्यांच्या मार्फत ते एमएसएमई मध्ये गुंतवायचे. ह्याच्या ज्या मॉडेलिटीज असणार आहेत की हे जे गुंतवायचं आहे, मग हे लोन द्यायचं आहे, मग ठीक आहे ते 75 लाखापर्यंत मॅक्झिमम अमाऊंट आहे, पण ते काय स्वरूपात द्यायचं आहे, ते किती पिरियड साठी द्यायचं आहे, त्याच्यावरती इंटरेस्ट रेट कसा असणार आहे, कारण हे स्ट्रेस्ड आणि एनपी अकाउंट, तर अशा याच्यात रिस्क जास्त आहे, तर ते कशा स्वरूपात असणार आहे, ह्याच्या सगळ्या ज्या मोडॅलिटी किंवा डिटेल स्कीम आहे ती अजून गव्हर्नमेंटकडनं येणं अपेक्षित आहे. तर ते ज्या वेळेला अनाऊन्स होईल त्यावेळेलाच ते क्लिअर होईल. तर अशी ही दुसरी स्कीम बँकिंग चॅनल मार्फत एमएसएमई साठी गव्हर्नमेंटने दिलेली आहे. याच्यानंतर मी आनंदजींना विनंती करतो की याच्या पुढच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांना अवगत करा. थोडस इतर काही गोष्टी मला अशा वाटतात की मी कव्हर कराव्यात याच्यामध्ये. एक म्हणजे हे पॅकेज जे आहे हे ज्यांच्याकडे आता एक्झिस्टिंग लोन आहे एमएसएमई मध्ये त्यांच्यासाठी तर आहेच. याचा अर्थ असा नाही बाकीच्यांना लोनच मिळणार नाही. तुम्हाला ऑलरेडी इतर काही बँकांचे लोन्स किंवा प्रोसेस चालू आहेत त्या स्कीमच्या थ्रू तुम्ही लोनला अर्ज करू शकता. फक्त ही एकच स्कीम चालणार आहे वर्षभर 6 महिने असं अजिबात काही नाहीये. दुसरी गोष्ट याची ना जी लास्ट डेट आहे ती 31 ऑक्टोबर 20 आहे. म्हणजे तुम्हाला 31 ऑक्टोबर पर्यंत पैसे उचलायचे किंवा 3 लाख कोटी. कालच त्या कॅबिनेट मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट उल्लेख झालाय 3 लाख कोटी रुपयाची अवेलेबिलिटी किंवा 31 ऑक्टोबर विचेवर इज अर्लियर. 3 लाख कोटी रुपये संपायला 15 दिवस ते 1 महिना खूप झाला. भारताची आता एवढी गंगाजळी आटली सगळ्यांची इंडस्ट्रीज मध्ये, माझ्याकडे एका महिन्यात 3-3.5 लाख कोटी जे काही असतील ते संपून जातील. मी आता पुढे करतो की तुम्हाला करायचं काय ऍक्च्युली. हे पॅकेज सगळं ऐकलं सगळं झालं पण तुम्हाला ते इंडस्ट्रीजने करायचंय काय नक्की. त्याच्यामध्ये आणखी एक पार्ट आहे त्यांचा 50,000 कोटी रुपये एक प्रकारचं इक्विटी इन्फ्युजन म्हणून. तर हे 50 जसं एखाद्या बिझनेसला तुम्हाला लोन लागतं कॅपिटल पण लागतं. तर त्यासाठी गव्हर्नमेंटने 50,000 कोटी रुपयाचं एक वेगळं फंड अलोकेट करतायत. त्याला फंड ऑफ फंड म्हणतात. गव्हर्नमेंट त्याची कशी रचना असेल ते मी पुढे सांगतोच तुम्हाला. याच्यामध्ये गव्हर्नमेंटने हेही सांगितलेलं की तुम्हाला हे स्पेसिफिकली एक्सपांड साईज वगैरे कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे 3 लाख कोटीचं कर्ज देणार आहे गव्हर्नमेंट ते फक्त प्युअरली वर्किंग कॅपिटलसाठी आहे. तुम्ही नवीन मशिनरी फॅक्टरी काही घ्यायचं नाहीये, तुम्हाला फक्त वर्किंग कॅपिटलसाठी द्यायचंय. दुसरी गोष्ट 3 लाख कोटी रुपये देताना तुम्हाला कुणीही विचारणार नाही तुमच्याकडे आजचं स्टॉक किती आहे, रिसिवेबल किती काय. माझ्या मते असे रूल्स असायलाच पाहिजेत. कारण तुम्ही जर विचारत बसले की वर्किंग कॅपिटलसाठी तुमची ड्रॉइंग पॉवरच बसत नाहीये आणि तुम्हाला पैसे कसे देऊ तर मग ते अख्खी स्कीमच फेल होईल. तर सगळं डेडलॉक सिच्युएशन मध्ये येतात. तर हे सगळे म्हणजे लिबरल रूल्स आपल्याला अपेक्षित आहेत. 50,000 कोटीमध्ये गव्हर्नमेंटनी जे काढलेले आहे साधारण स्कीम अशी आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी असेल त्याचा मेकॅनिझम असं असणार आहे साधारणपणे. याला फंड ऑफ फंड म्हणतात मेकॅनिझम. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बेसिकली फंड करतं एखाद्या मदर फंडला. नॉर्मली सीडीबी वगैरे अशा एजन्सीज असतात भारतातल्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्या. तर हे मदर फंड म्हणून काम करतात आणि या फंड वेगवेगळे असतात, स्पेशलिस्ट फंड असतात.
उदाहरणार्थ काही फंड ऍग्रो फोकस्ड असतात, काही टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, रिअल इस्टेट, अदर फंड. कारण त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःकडे मॅनपॉवर असते हे सगळं मॅनेज करण्यासाठी, टीम असते, एक्सपर्ट लोक असतात. सिडबीकडे एवढा मोठा फंड मॅनेज करायची कॅपॅसिटी कदाचित नसेल, गव्हर्नमेंटकडे तर नाहीच नाही. म्हणून त्यासाठी ते डॉटर फंडच्या थ्रू तुम्हाला फंडिंग केलं जातं. त्याला ही मेकॅनिझम म्हणतात फंड ऑफ फंडचं. हे मेकॅनिझम आजचं नाहीये, हे ऑलरेडी फंड ऑफ फंडचं मेकॅनिझम ऑलरेडी प्लेसमध्ये आहे भारतात. 10,000 कोटी दरवर्षी सिडबीच्या थ्रू हे इक्विटी फंडिंग केलं जातं. याचा फायदा असा आहे की आज या फंडना जर पैसे नाहीत मिळाले तर ते पुढे कसे फंडिंग करतील, हा एक मोठा प्रश्न होता. तर शेवटी बाजारात पैसा पाहिजेच आहे ना, एखाद्या फंडकडेच पैसे नाहीत त्यांच्या इन्व्हेस्टर्सकडे तर येतील कसे. पण गव्हर्नमेंटने ते सांगितले की तुम्ही आमचे 50,000 कोटी वापरा, त्याचे रूल्स रेग्युलेशन येतील, त्याच्या बेसिसवर तुम्ही आणखी फंड रेस करू शकता इन्व्हेस्टर्स कडून. म्हणजे या 50,000 कोटीवर तुम्ही आणखी 1.5 लाख कोटी रेस करा इक्विटी, आणि हे 2 लाख कोटी रुपये तुम्ही इकडे फंडिंग करा. हे जे कसे होतील, काय होतील, हा अख्खाच्या अख्खा पॅटर्न गव्हर्नमेंट इंडिया, जो काही मदर फंड आणि डॉटर फंड्स असतील त्यांचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचे रूल्स रेग्युलेशन वेगळे असणार. प्रोसिजर माझ्या मते सिंपल असणार आहे, फार काही तुम्हाला डॉक्युमेंटेशनला त्रास नसणार आहे. सँक्शनचे गाईडलाईन्स अजून आलेले नाहीयेत, पण माझ्या मते बँकांना गाईडलाईन्स क्लिअर असणार आहेत. ब्रांच लेवलला शक्यतो हे लोन सँक्शन होतील असं मला वाटतं, कारण ह्याच्यामध्ये झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिस आणि ह्यांची इन्व्हॉल्वमेंट करण्याची काही मला तरी गरज वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये काही नाहीच बघण्यासारखं. आहे का लोन नॉर्मल रेग्युलर आहे का, एसएमए 2 मध्ये आहे का नाही, किती आउटस्टँडिंग आहे, आधार नंबर आहे का नाही, आणि त्याला लोन. याला विनाकारण झोनल ऑफिस, रिजनल ऑफिस चक्र मारत बसण्यात काही वाटत नाही मला तरी. हे सगळे लोन्स कोलॅटरल फ्री आहेत. तुम्हाला ना सिक्युरिटी द्यायची आहे, ना तुम्हाला गव्हर्नमेंट त्याची गॅरंटी घेते, तुम्हाला पर्सनल गॅरंटी सुद्धा द्यायची नाहीये. रेट ऑफ इंटरेस्ट 9.25 ते 14% एनबीएफसी आणि बँक्स आहेत. माझ्या मते प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड तुमचं फक्त त्या दिवशी फेब्रुवारी अखेर चांगलं पाहिजे. आधी काय होतं एवढं कोणी बघणार नाही. माझ्या मते बऱ्यापैकी पैसे इकॉनॉमीमध्ये इन्फ्युज होतील, सायकल सुरू होईल. 1 रुपया इकॉनॉमीमध्ये आला तर 3 ते 4 वेळा सायकल त्याची रोटेट केली जाते. म्हणजे 1 रुपया जर तुम्ही सर्क्युलेट केला 4 वेळा तर तो ऍक्च्युअली 10 रुपये क्रिएट करतो इकॉनॉमीमध्ये. गव्हर्नमेंटला प्रत्येक स्टेजवरती टॅक्सेस मिळतात, ते खर्च करतात, नवीन प्रोजेक्ट असतात, अल्टिमेटली परत नवीन प्रोजेक्ट, नवीन कॉन्ट्रॅक्टर्स मिळतात, त्याच्यावर इकॉनॉमी सुरू होते, लेबरचं काम सुरू होतं, मशिनरीज विकले जातात, सिमेंटचे कारखाने, स्टील कारखाने, एक सायकल सुरू होते कॅश असेल अवेलेबल तर. त्यानंतर हे लोन जे आहे ते स्पेसिफिकली फक्त वर्किंग कॅपिटलसाठी आहे आणि ऑपरेशनल खर्च. माझ्या मते तरी याला ड्रॉइंग पॉवरचं काही कंडिशन नसायला पाहिजे. गाईडलाईन्स बँक टू बँक व्हेरी होतील कदाचित. अतिशय योग्य निर्णय आहे हा. माझ्या मते 3 लाख कोटी रक्कम लहान असणार आहे, ही आणखी वाढवायला पाहिजे होती त्यांनी. पण 3 लाख कोटी सुद्धा काही थोडी रक्कम नाहीये आपल्याला सुरुवात करण्यासाठी. लागली तर कधी आणखी त्याच्यामध्ये वाढू शकेल. हे शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म पिरियड साठी अतिशय चांगली घटना आहे. लॉंग टर्म मध्ये डेफिनेटली चांगली घटना आहे. आणखी 2 चेंजेस त्यांनी केले. एक म्हणजे इन्सॉल्वन्सी लॉचे लिमिट, म्हणजे इन्सॉल्वन्सी लॉ म्हणजे ज्याला मध्ये आपण एसएमई एखाद्या कंपनी दुसऱ्या कंपनीचे पैसे दिले नाहीत, पूर्वी 1 लाख रुपये लिमिट होतं त्याला, तर तुम्ही एका स्पेशल कोर्टामध्ये जाऊन इन्सॉल्वन्सी केस टाकू शकत होता. आता ते लिमिटच कारण असते की एवढ्या मोठ्या एकमेकांचे पैसे देऊ शकणार नाहीयेत काही पिरियडसाठी, तर मग सगळेजणच कोर्टात जाऊन बसतील आणि आहे ते सगळं ठप्प होऊन जाईल. त्यांची लिमिटच वाढतं. एवढंच नाही तर त्यांनी काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत त्या ऍक्टमध्ये 1 वर्ष कोर्टामध्ये केसच फाईल करू शकणार नाही. याचं कारण आहे की त्यांना इन्सुलेट करायचं, म्हणजे त्यांना वाचवायचंय बेसिकली. हा अतिशय चांगला निर्णय आहे याचा. इंडस्ट्रीने आता तयारी काय करायची आहे बेसिकली, तर एक तयारी सगळ्यात महत्वाची अशी आहे की हे सगळं सँक्शन माझ्या मते तरी टेक्नॉलॉजी बेस्ड होईल असं मला वाटतंय. जसं पूर्वी त्यांनी 59 मिनिट्स मध्ये लोन सँक्शन हा एक प्रकार आणला होता आणि तो बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला, लोक त्याचे वापर करतात. तर हे पण माझ्या ऑलरेडी कोरोना रोगराई चालली, परत बँकांमध्ये जा, 10 लोकांना भेटा, 4 वेळा डॉक्युमेंट शेअर करा. तर अनायसे खासदार साहेब इथं आहे, तर माझी एक सूचना अशी राहील की त्यांना हे पण टेक्नॉलॉजी बेस करायला सांगा. ऑफिशियल ईमेल आयडी किंवा ऑफिशियल लॉग इन आयडीज वगैरे किंवा इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी सगळ्यांकडे तुम्ही तुमच्याकडे, कारण तुम्हाला दुसरी बँक कुठली सँक्शन देणार नाही. तुमच्या माझं लोन समजा एसबीआय मध्ये असतं तर मला बँक ऑफ इंडिया देणार नाही सँक्शन. माझं लोन एसबीआय मध्ये मला एसबीआय सँक्शन देणार आहे. तर त्यांच्या सिस्टीम मध्ये माझा ऑलरेडी डेटाबेस आहे सगळा.
लोन काय होतं, मी कसा होतो, काय होतं, टर्नओव्हर काय होता वगैरे. तर मला असं वाटतं की आपण हे सगळं टेक्नॉलॉजी बेस जर केलं तर सँक्शन इन्स्टंट सुद्धा यायला काय हरकत नाही. पण ह्युमन इंटरॅक्शन ठेवूच नाही शक्यतो, नाहीतर आणखी रोगराई वाढत जाईल सगळी. दुसरी गोष्ट, हे जे पॅकेज आहे जसं मी म्हणालो की 3,00,000 कोटीचं आहे ते फक्त 31 ऑक्टोबर, त्याच्यामुळे अर्ली मोहर ऍडव्हान्टेज तुम्हाला घ्यावं लागेल प्रत्येकाला. तुम्हाला आतापासून बँकांमध्ये गाईडलाईन्स अजून आले नाहीत, माझ्या मते आठवड्याभरात 8-10 दिवसात पुढचे येतील. आता हे पॅकेज डिक्लेअर होऊन सुद्धा 8 ते 10 दिवस झालेत, म्हणजे तो 10 दिवसांचा जो डिले आहे तो सुद्धा सिग्निफिकंट आहे. एवढं डिले व्हायचं कारण नव्हतं. पॅकेज डिक्लेअर करायला, प्लॅनिंग करायला महिना 2 महिने त्यांच्याकडे होते ऍक्च्युली, पण ह्याच्या गाईडलाईन स्टँड बायला त्यांनी रेडी करून ठेवायला हरकत नव्हती ऍक्च्युली. याच्यामध्ये फार क्रिटिकल गाईडलाईन्स असतील असंही मला काही वाटत नाही. तर हे ऑक्टोबर पर्यंतची मुदत आहे, पण तुम्ही थांबूच नका, कारण ते पैसे संपायला 1 महिना खूप झाला. 3,00,000 कोटी रुपये असे जिरून जातील अख्ख्या इकॉनॉमीमध्ये एसएमईला. इतके लोकांना आता गरज आहे पैशाची, कारण बिझनेसेस करायचेच आहेत आपल्याला. बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला कुठली बँक कदाचित मागेल ते म्हणजे तुमचं बॅलन्स शीट घेऊन या मार्चचं. सगळ्या सीएनचं, मी पण सी आहे, यशवंतजी सी आहे, धनंजय आहेत, सई आहेत, सगळ्यांचे ऑफिस आता आमचे बंद होते. आता कदाचित सुरू होतील 8-15 दिवसात पुढच्या, पण आमचे स्टाफ येतील की नाही आम्हाला माहिती नाहीये. तर तुम्ही आतापासून तुमचं पण इंटरनल साईडने सुरुवात करा हे डॉक्युमेंटेशन तयार करण्यासाठी. कारण आणखी 15 दिवस 1 महिने जशा गाईडलाईन्स येतील बँकांच्या, तशा एक प्रचंड रश तयार होणार आहे बँकांमध्ये. तुम्हाला मोठी क्यू असेल कदाचित. क्यूचा अर्थ म्हणजे लाईन नाही लावायला लागणार, पण इसका चल रहा है फिर आपका देखता हूं, उसका चल रहा है फिर आपका देखता हूं, हे होणार. ही बँकाची टिपिकल स्टाईल असते, कारण त्यांनाही सवय नाही एकदम एवढा मोठा लोड हँडल करायचा. ते एखाद्या स्टाफच्या इश्यू मध्ये असतील. बेसिक काही इतर डॉक्युमेंट्स असू शकणार आहेत, हे बँक स्टेटमेंट, केवायसी, आधार वगैरे, हे तुम्ही डॉक्युमेंट ऍटलीस्ट तयार करून ठेवा. हे लागतातच, हे बेसिकच गोष्टी आहेत. प्रोजेक्ट रिपोर्ट मला वाटत नाही लागतो, पण मी लिहून ठेवलाय. जर हे एक्सपान्शन जर म्हणजे तुम्हाला 3,00,000 कोटी मध्ये नाही जायचं, पण याच पॅकेज बरोबर आणखी एखादी मशिनरीचं पण प्रपोजल तुम्हाला जर टाकायचं असेल आणि तुमची बँक म्हणली नाही ठीक आहे ह्याच्यामध्ये ते पण द्या, तर हे पण तुम्ही सगळं तयार करून ठेवा. वाट बघू नका, तुम्हाला कोणी मागायचे लागतच, सगळ्यांचा एक्सपिरियन्स आहे तो. बाकी सगळ्यात महत्वाचा पार्ट, पैसे मिळतात म्हणून जम मारून पैसे घेऊ नका. तुमचा स्वतःचा आधी कॅश फ्लो आणि बजेट, तुमचा प्लॅन रेडी करा की तुम्हाला नक्की गरज किती आहे. कमीत कमी पैशामध्ये तुम्ही किती व्यवस्थित काम करू शकता. पैसे आहेत म्हणून खर्च करणे हा कुठल्याच बिझनेसमध्ये रूलमध्ये बसत नाही, आणि विदाउट प्लॅन तर निश्चितच बसत नाही. तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत फक्त वर्किंग कॅपिटलला, तुम्ही हे पैसे घेतले, समजा 50 लाख घेतली मर्सिडीज बेंझ, असं चालत नसतं. तुम्ही परत त्याच सिच्युएशन मध्ये स्वतःहून खड्ड्यामध्ये जाल, कारण पुढचे पैसे कधी कोणाला आणि कधी मिळणार बँकांच्या किंवा कुठल्या पॅकेज मध्ये, हे आता तर माझ्या मते देवाला पण सांगता येणार नाही आपल्याकडे. तर हे तुम्हाला असं समजूयात आपण सगळेच की एक एसएमई साठी मोठी पण एक अखेरची संधी दिलीसारखी आहे, आणि ह्याचा इतका पुरेपूर वापर करा आणि वेळेत करा. मी अजूनही सांगतो, 3,00,000 कोटी संपायला 1 ते 1.5 महिना खूप झाला. बाकी हे तुमचे कस्टमरशी डिस्कशन करणे, लोकांना भेटणे, तुमचे सीए कन्सल्टंट असतील, हे आता म्हणजे हा सेमिनार संपला ना, आता ठीक आहे शनिवार आहे कदाचित, तुमच्या सीएचा फोनची पण वाट बघू नका, तुम्ही स्वतःहून त्यांना करा. कारण तुम्हाला आम्ही लोकही आता थोडा सायलेंट मोड मध्ये येतात अजून, तर आम्हालाही तुमचे फोन येऊ द्यायचे ना, आम्ही पण जरा जागू. तुम्ही कुणी शांत बसू नका ह्याच्यामध्ये. ह्याच्या ऑपरेशनल गाईडलाईन्स